आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये धडक कारवाई। 4.27 कोटींचा मेफेड्रॉन जप्त। आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, 6 जण अटकेत। खराडी गुन्ह्याच्या तपासातून उघड झाले एमडी रॅकेट। पुणे राजस्थान लिंक उलगडत पोलिसांची मोठी कामगिरी। पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी धडक कारवाई करत राजस्थानमध्ये थेट रेड टाकून मेफेड्रॉन एमडी तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत तब्बल 1 किलो 960 ग्रॅम मेफेड्रॉनसह एकूण 4,27,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई खराडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याच्या तपासातून उलगडली असून पुणे पोलिसांची ही अंमली पदार्थ विरोधातील मोठी यशस्वी मोहीम मानली जात आहे। सुरुवात 27 ग्रॅम एमडी पासून उलगडलं मोठं रॅकेट। 3 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे खराडी येथील इऑन फेज 2 मागील गेट परिसरात पोलिसांनी कारवाई करत 27 ग्रॅम मेफेड्रॉन आणि 12.41 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणात मोतीसिंह राजपुरोहित व हरीश देवासी या दोघांना अटक झाली। पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीत हे दोघे राजस्थानमधून एमडी मागवून पुण्यात विक्री करत असल्याचे उघड झाले आणि तपासाने मोठे वळण घेतले। वाघोलीत सापळा। तिसरा आरोपी जेरबंद। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी वाघोली परिसरात सापळा रचून योगेश उर्फ मनीष बिश्नोई याला अटक केली। त्याच्याकडून 151 एमडी 30.28 लाख जप्त करण्यात आले। यानंतर त्याचा साथीदार सचिन बिश्नोई यालाही हडपसर मुंडवा परिसरातून पकडण्यात आले। त्याच्याकडून 4.65 लाख रोख व ॲपल मोबाईल जप्त करण्यात आला। पुण्यातील खरेदीदाराकडून फॉर्च्युनरसह जप्ती चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार अमित घुले मांजरी बुद्रुक याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 398 ग्रॅम एमडी 69.60 लाख मोबाईल फोन, फॉर्च्युनर कार असा 1.2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राजस्थानमध्ये थेट रेड। मुख्य वितरक पकडला। पुढील तपासासाठी पोलिसांची 5 पथके राजस्थानला रवाना करण्यात आली। तेथे घरझडती व तांत्रिक तपास करत पोलिसांनी मुख्य वितरक रतनलाल जाट याला अटक केली। त्याच्याकडून 1 किलो 384 ग्रॅम मेफेड्रॉन 2.76 कोटी जप्त करण्यात आले। तसेच या रॅकेटमधील आणखी एक फरार आरोपी रणकरण जाट यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले। एकूण जप्ती धक्कादायक आकडे। या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल मेफेड्रॉन 1 किलो 960 ग्रॅम, अंमली पदार्थ किंमत 3.92 कोटी रुपये, मोबाईल, वाहन व साहित्य 35.9 लाख रुपये। एकूण जप्ती 4,27,09,000 रुपये। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कामगिरी। पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर आयुक्त मनोज कुमार पाटील, डीसीपी सोमय मुंडे व डीसीपी क्राईम निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी बजावली असून पुढील तपास सुरू आहे। खराडीतील छोट्या कारवाईतून सुरू झालेल्या तपासाने पुणे राजस्थान ड्रग्ज नेटवर्कचा भांडाफोड केला आहे। पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अंमली पदार्थ विरोधातील मोठा धक्का मानली जात असून शहरातील ड्रग्ज रॅकेटवर मोठा आळा बसणार आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।